श्री स्वामी समर्थ. जय महाकाल. सावधान मेष राशीच्या जातकांनो, 3 जानेवारी पौर्णिमापासून ते मकर संक्रांतपर्यंत तुमच्या राशीचा स्वामी मंगळच जर तुमच्या विरुद्ध फिरला तर या जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला संकटातून वाचवू शकणार नाही. काय घडणार आहे तुमच्यासोबत या 15 दिवसात तुमच्यासोबत बघायला विसरू नका. कारण 3 जानेवारीची ही पौर्णिमा मेष राशीच्या जातकांसाठी केवळ एक रात्र नसून ती तुमच्या धैर्याची आणि भविष्याची एक मोठी परीक्षा घेणारी ठरणार आहे. गुरुजी सांगत आहेत की या पौर्णिमेच्या रात्रीपासून ते मकर संक्रांतीपर्यंतच्या काळात तुमच्या कुंडलीत ग्रहांचे एक असे अग्निचक्र तयार होत आहे जे तुमच्या अतिउत्साहाचे रूपांतर एखाद्या मोठ्या विनाशात करू शकते. तुमचे निसर्गतः असलेले धाडस आणि काहीही करून दाखवण्याची जिद्द या 15 दिवसांत तुमच्यासाठी सर्वात मोठा शत्रू ठरेल. ग्रहांची ही अशी विचित्र चाल आहे की जिथे तुम्हाला संधी वाटेल तिथेच एखादा मोठा धोका दडलेला असेल. ही शांतता तुम्हाला यशाकडे नेणारी नसून एखाद्या मोठ्या कांडाच्या खाईत ढकलणारी तर नाही ना, ही शंका मनात ठेवूनच तुम्हाला प्रत्येक पाऊल टाकायचे आहे. गुरुजींच्या मते मेष राशीच्या लोकांसाठी हे 15 दिवस म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे आहेत. तुमचा राशीस्वामी मंगळ या काळात अशा नक्षत्रातून भ्रमण करत आहे जिथे तुमची बुद्धी भ्रमित केली जाईल. संकटे तुमच्यासमोर येताना मित्रत्वाचा मुखवटा घालून येणार आहेत आणि जेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही फसला आहात तेव्हा खूप उशीर झालेला असेल. शत्रू या काळात उघडपणे तुमच्यासमोर येणार नाहीत, तर ते तुमच्या पाठीमागून वार करण्यासाठी तुमच्या एका चुकीच्या शब्दाची किंवा चुकीच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. प्रतिष्ठा धुळीस मिळवण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो आणि मेष राशीसाठी हा तोच क्षण असण्याची दाट शक्यता आहे. नक्की कोणते अदृश्य धोके तुमच्या अवतीभोवती फिरत आहेत, हा सस्पेन्स तुमच्या सुरक्षिततेसाठी उलगडणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे. हा कालखंड तुमच्या आयुष्यातील कर्माचा हिशोब चुकता करण्याचा काळ आहे. गुरुजी आवर्जून सांगतात की तुमच्या राशीवर असलेली शनीची दृष्टी आणि मंगळाची आक्रमकता तुम्हाला अशा वळणावर आणून उभी करेल जिथे मागे फिरणे अशक्य असेल. तुमचे करिअर, तुमचे आर्थिक व्यवहार आणि तुमचे सामाजिक वजन या सर्वांवर एक काळे सावट असणार आहे. तुम्ही कितीही पराक्रमी असलात तरी नियतीच्या या चक्रापुढे तुमचे काहीही चालणार नाही. नक्की काय दडलंय या 15 दिवसांच्या अंधारात? असे कोणते मोठे कांड आहे जे मेष राशीच्या आयुष्यात भूकंप घडवू शकते? या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि त्यातून बाहेर पडण्याचे दैवी मार्ग गुरुजींनी दिलेल्या सल्ल्यात दडलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ चुकूनही दुर्लक्षित करू नका. देवाचे देव महादेवाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील. तर मेष राशीच्या जातकांनो, 3 जानेवारीच्या पौर्णिमेनंतर तुमच्या राशीचा स्वामी मंगळ तुम्हाला प्रचंड ऊर्जा आणि आत्मबळ प्रदान करणार आहे. गुरुजी सांगत आहेत की ही ऊर्जा तुम्हाला कार्यक्षेत्रात एक नवीन ओळख मिळवून देऊ शकते. तुमच्यातील नेतृत्व गुण उफाळून येतील आणि कठीण प्रसंगात तुम्ही मार्गदर्शक म्हणून समोर याल. मात्र याच ऊर्जेचा अतिरेक झाल्यास त्याचे रूपांतर रागात होऊ शकते. गुरुजी इशारा देतात की जिथे तुमचे मत विचारात घेतले जात नाही तिथे विनाकारण आपली शक्ती खर्च करू नका. जर तुम्ही तुमच्या या आक्रमकतेला सकारात्मक कामात वळवले तर रखडलेली कामे मार्गी लागतील. पण जर हा उत्साह चुकीच्या ठिकाणी वापरला गेला तर तो मोठ्या वादाला निमंत्रण ठरू शकतो. मेष राशीच्या जातकांनो, सामाजिक स्तरावर तुमची प्रतिष्ठा वाढवणारे काही योग या काळात जुळून येत आहेत. एखादी मोठी जबाबदारी किंवा सन्मान तुम्हाला मिळू शकतो ज्यामुळे तुमचे कौतुक होईल. पण गुरुजी सावध करत आहेत की या यशाच्या गर्तेत असताना तुमच्या शब्दांवर ताबा ठेवा. राजकीय चर्चा किंवा जाहीर वादात पडणे या काळात तुमच्या प्रतिमेला धक्का लावू शकते. तुमची स्पष्टवक्ती वृत्ती अनेकांना आवडणार नाही आणि त्यातूनच तुमच्या विरोधात गुप्त कटकारस्थान रचले जाऊ शकते. मौन सर्वार्थ साधनम हा मंत्र या काळात पाळला तर तुम्ही केवळ संकटातूनच वाचणार नाही, तर तुमच्या शांत स्वभावामुळे लोकांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर अधिक वाढेल. मेष राशीच्या जातकांनो, कोर्ट कचेरी किंवा प्रशासकीय कामांशी संबंधित असलेल्या लोकांसाठी हा काळ संमिश्र ठरणार आहे. गुरुजींच्या मते एखादा जुना खटला किंवा वाद तुमच्या बाजूने झुकण्याची शक्यता आहे, जी तुमच्यासाठी आनंदाची बातमी असेल. मात्र याच काळात नवीन कोणावरही टीका करणे किंवा कोणाचे तरी वाईट करणे तुम्हाला महागात पडू शकते. पोलीस स्टेशन किंवा सरकारी कार्यालयांच्या परिसरात विनाकारण जाणे टाळा. ग्रहांची स्थिती अशी आहे की तुम्ही साध्या तक्रारीसाठी गेलात तरी त्याचे रूपांतर मोठ्या चौकशीत होऊ शकते. थोडक्यात सांगायचे तर हा काळ तुमच्या पराक्रमाचा आहे, पण तो पराक्रम योग्य ठिकाणी आणि योग्य वेळीच गाजवा, जेणेकरून नशिबाची साथ तुम्हाला मकर संक्रांतीपर्यंत मिळत राहील. मेष राशीच्या जातकांनो,
3 जानेवारीच्या पौर्णिमेनंतर तुमच्या आर्थिक स्थितीवर धनलक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. गुरुजी सांगत आहेत की मागील अनेक महिन्यांपासून अडकलेले तुमचे पैसे किंवा थकीत येणी अचानक वसूल होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात एखादी मोठी ऑर्डर किंवा अनपेक्षित नफा मिळाल्याने तुमची तिजोरी आनंदाने भरून जाईल. ही वेळ तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची आहे. जर तुम्ही नोकरीत असाल तर पगारवाढ किंवा बोनसचे संकेत मिळत आहेत. हा काळ आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन येत असला तरी गुरुजी आवर्जून सांगतात की आलेल्या पैशांचा विनियोग अत्यंत विचारपूर्वक करा, कारण लक्ष्मी जितक्या वेगाने येते तितक्याच वेगाने जाण्याचे मार्गही ग्रहांच्या स्थितीमुळे उघडे आहेत. मेष राशीच्या जातकांनो, नव्या गुंतवणुकीच्या बाबतीत मात्र तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागणार आहे. राहूचा तुमच्या राशीवर असा काही प्रभाव आहे की तो तुम्हाला रातोरात श्रीमंत होण्याची स्वप्ने दाखवेल. गुरुजी इशारा देतात की शेअर बाजार, लॉटरी किंवा सट्टा यांसारख्या जोखमीच्या व्यवहारांत मोठे भांडवल अडकवणे या काळात मोठ्या आर्थिक कांडाला आमंत्रण देणारे ठरू शकते. तुम्हाला वाटेल की हे डील तुमच्या फायद्याचे आहे, पण कागदोपत्री काहीतरी मोठी फसवणूक दडलेली असण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा मोठ्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी मकर संक्रांतीपर्यंत थांबणे हिताचे ठरेल. डोळसपणे व्यवहार केला तरच मिळालेला पैसा टिकवून ठेवता येईल. मेष राशीच्या जातकांनो, कौटुंबिक संपत्ती किंवा वारसाहक्काने मिळणाऱ्या धनाच्या बाबतीत हा काळ सकारात्मक घडामोडी घेऊन येईल. गुरुजींच्या मते मालमत्तेचे जुने वाद सामोपचाराने मिटण्याची चिन्हे आहेत, ज्यामुळे तुमच्या मानसिक ताणतणावात घट होईल. मात्र याच वेळी कोणालाही जामीनदार गॅरंटर राहणे किंवा कोणालाही उसने पैसे देणे टाळा. तुम्ही दिलेले पैसे या काळात परत मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे, ज्यामुळे तुमच्या मैत्रीत किंवा नात्यात कायमची दरी निर्माण होऊ शकते. थोडक्यात सांगायचे तर लक्ष्मी तुमच्या दारात उभी आहे. फक्त तिचा स्वीकार करताना आणि वापर करताना संयम बाळगला तर मकर संक्रांतीनंतर तुमचे आर्थिक साम्राज्य अधिक मजबूत होईल. मेष राशीच्या जातकांनो, 3 जानेवारीच्या पौर्णिमेनंतर तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची एक वेगळीच दहशत आणि दरारा निर्माण होणार आहे. गुरुजी सांगत आहेत की शनी आणि मंगळाची स्थिती तुम्हाला कामाच्या ठिकाणी अत्यंत प्रभावी बनवेल. तुमच्या बोलण्याला वजन प्राप्त होईल आणि वरिष्ठ तुमच्या सूचनांना गांभीर्याने घेतील. जर तुम्ही पदोन्नती किंवा बदलीच्या प्रतीक्षेत असाल तर या काळात तुम्हाला अपेक्षित असलेली एखादी गोड बातमी मिळू शकते. तुमची कार्यक्षमता पाहून विरोधक थक्क होतील आणि जे लोक कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आज तुमच्या सल्ल्यासाठी रांगा लावतील. हा काळ स्वतःची ओळख सिद्ध करण्याचा आणि करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचा आहे. मेष राशीच्या जातकांनो, यशाच्या या शिखरावर चढत असतानाच तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या गुप्त शत्रूंपासून अत्यंत सावध राहावे लागेल. गुरुजी इशारा देतात की तुमची प्रगती पाहून तुमच्याच जवळचे काही लोक तुमच्या विरुद्ध कटकारस्थान रचू शकतात. तुमच्या कामात काहीतरी छोटी चूक शोधून त्याचे भांडवल करण्याचा प्रयत्न केला जाईल. अशावेळी मेष राशीच्या जातकांनो, कोणावरही अवाजवी विश्वास टाकणे किंवा तुमच्या गोपनीय योजना इतरांना सांगणे महागात पडू शकते. शत्रू तुमच्या रागाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे ऑफिसमधील राजकारणात न पडता केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे हेच तुमच्या सुरक्षिततेसाठी उत्तम ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत किंवा स्वतंत्रपणे काम करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ नवीन करार आणि विस्तारासाठी उत्तम आहे. गुरुजींच्या मते एखादी मोठी डील फायनल करण्यासाठी तुम्हाला विशेष संधी मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. मात्र याचवेळी नोकरदार वर्गाने आपल्या सहकाऱ्यांशी बोलताना आपली भाषा संयमित ठेवावी. तुमचे अधिकार गाजवताना कोणाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या, कारण आजची तुमची आक्रमकता उद्या तुमच्यासाठी अडथळा ठरू शकते. हा काळ तुमचा सन्मान वाढवणारा आहे. फक्त आपल्या प्रगतीचा आनंद घेताना इतरांनाही सोबत घेऊन चाललात तर मकर संक्रांतीनंतर तुमचे वर्चस्व अबाधित राहील. मेष राशीच्या जातकांनो, 3 जानेवारीच्या पौर्णिमेनंतर तुमच्या कुंडलीत प्रवासाचे प्रबळ योग जुळून येत आहेत. गुरुजी सांगत आहेत की व्यवसायाच्या निमित्ताने किंवा नोकरीतील बदलामुळे तुम्हाला लांबच्या प्रवासाला जावे लागू शकते. हा प्रवास तुमच्यासाठी केवळ फिरणे नसून त्यातून तुम्हाला भविष्यातील मोठ्या संधींची दारे उघडणार आहेत. नवीन ठिकाणी जाणे, नवीन लोकांशी संपर्क साधणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. जर तुम्ही परदेशात जाण्यासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असाल तर या काळात तुम्हाला एखादी सकारात्मक बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. हा काळ तुमच्या साहसी वृत्तीला खतपाणी घालणारा आणि तुमच्या कक्षा रुंदावणारा आहे. मेष राशीच्या जातकांनो,
प्रवासातील या संधींचा आनंद घेत असतानाच गुरुजी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा इशारा देत आहेत. मेष राशीचा स्वभाव मुळातच वेगवान आणि धाडसी असतो, पण या काळात तुमचा अतिआत्मविश्वास आणि वेगाची आवड तुम्हाला संकटात टाकू शकते. गुरुजी म्हणतात की 3 जानेवारी ते मकर संक्रांती या काळात शक्यतो रात्रीचा प्रवास आणि एकट्याने लांबच्या प्रवासाला जाणे टाळा. विशेषतः दुचाकी किंवा चारचाकी चालवताना वेगावर मर्यादा ठेवा. ग्रहांची स्थिती अशी आहे की तुमच्या छोट्याशा चुकीमुळे किंवा समोरच्या व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. या काळात घाई नको, सावधगिरी हवी हा मंत्र लक्षात ठेवलात तरच तुम्ही सुरक्षित राहाल. मेष राशीच्या जातकांनो, नवीन वाहन खरेदी करण्यासाठी हा काळ अतिशय शुभ आहे, परंतु कोणत्याही व्यवहारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी तांत्रिक बाजू तपासून घ्या. गुरुजींच्या मते तुमच्या ऊर्जेचा वापर हा विधायक कामांसाठी करा. साहसी खेळ किंवा धोकादायक ठिकाणी जाण्याचे धाडस या 15 दिवसांत करू नका. जर तुम्ही प्रवासात असाल तर आपल्या मौल्यवान वस्तूंची आणि कागदपत्रांची विशेष काळजी घ्या, कारण घाईगडबडीत विसरभोळेपणामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. थोडक्यात सांगायचे तर जग पाहण्याची आणि प्रगती करण्याची ही वेळ आहे, पण ती करताना सुरक्षिततेचा नियम मोडू नका. तुम्ही जर सावध राहिलात तर मकर संक्रांतीचा सूर्य तुमच्यासाठी विजयाचा प्रकाश घेऊन येईल. मेष राशीच्या जातकांनो, 3 जानेवारीच्या पौर्णिमेनंतर तुमच्या आरोग्यामध्ये एक अभूतपूर्व बदल पाहायला मिळेल. गुरुजी सांगत आहेत की जर तुम्ही मागील अनेक दिवसांपासून एखाद्या जुन्या आजाराने किंवा शारीरिक थकव्याने त्रस्त असाल तर या काळात तुम्हाला त्यातून मोठी सुटका मिळेल. तुमच्या शरीरातील ऊर्जा आणि चैतन्य वाढल्याने तुम्ही स्वतःला अधिक तरुण आणि कार्यक्षम अनुभवाल. नवीन व्यायामाची सुरुवात करण्यासाठी किंवा आरोग्याशी संबंधित एखादा चांगला निर्णय घेण्यासाठी ही वेळ अत्यंत शुभ आहे. तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने तुम्ही मानसिकदृष्ट्याही अधिक खंबीर व्हाल आणि प्रलंबित कामे उत्साहाने पूर्ण कराल. मेष राशीच्या जातकांनो, शरीर साथ देत असले तरी या काळात तुमच्या मनावर मात्र मंगळाचा प्रभाव जास्त असल्याने मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. गुरुजी इशारा देतात की मेष राशीचा स्वभाव मुळातच घाईचा असतो, त्यामुळे छोट्या गोष्टींवरून डोकेदुखी किंवा रक्तदाब वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अति विचार करणे किंवा भविष्याची विनाकारण चिंता करणे या काळात तुमच्या मानसिक शांततेचा भंग करू शकते. गुरुजी म्हणतात की ही अस्वस्थता तुमच्या रागाचे कारण ठरू शकते, ज्यामुळे मोठे कांड किंवा वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. त्यामुळे शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि पुरेशी झोप घेण्याकडे दुर्लक्ष करू नका. मेष राशीच्या जातकांनो, स्वतःला शांत ठेवण्यासाठी ध्यान, मेडिटेशन किंवा योगासने हा या काळात तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरणार आहे. गुरुजींच्या मते तुमची ही वाढलेली ऊर्जा जर तुम्ही विधायक मार्गाकडे वळवली नाही तर ती चिडचिडेपणाच्या रूपात बाहेर येईल. आहारावर नियंत्रण ठेवा आणि बाहेरचे मसालेदार अन्न खाणे टाळा, कारण पोटाच्या तक्रारीमुळे तुमच्या कामाच्या उत्साहावर परिणाम होऊ शकतो. थोडक्यात सांगायचे तर तुमचे शरीर तुम्हाला पूर्ण साथ देणार आहे, फक्त तुम्हाला तुमच्या मनावर लगाम घालायचा आहे. जर तुम्ही या 15 दिवसांत स्वतःला संयमित ठेवले तर मकर संक्रांतीनंतर तुम्ही एका नवीन आणि अधिक शक्तिशाली व्यक्तिमत्वासह जगासमोर याल. मेष राशीच्या जातकांनो, 3 जानेवारीच्या पौर्णिमेनंतर तुमच्या वैयक्तिक आयुष्यात प्रेमाचे वारे वाहू लागतील. गुरुजी सांगत आहेत की जे तरुण-तरुणी विवाहासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी या काळात एखादे अतिशय योग्य आणि मनासारखे स्थळ चालून येण्याची शक्यता आहे. तुमच्या घरामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे जुने मतभेद विसरून तुम्ही पुन्हा एकदा एकमेकांच्या जवळ याल. या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून एखादी अनपेक्षित भेटवस्तू किंवा सुखद धक्का मिळू शकतो, ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. हा काळ तुमच्या आयुष्यातील सुवर्णक्षण जगण्याचा आणि नात्यात गोडवा निर्माण करण्याचा आहे. मेष राशीच्या जातकांनो, प्रेमाचा हा बहर येत असतानाच तुम्हाला तुमच्या रागावर आणि बोलण्यावर कमालीचे नियंत्रण ठेवावे लागेल. गुरुजी सावध करत आहेत की छोट्याशा गैरसमजातून एखाद्या मोठ्या वादाची ठिणगी पडू शकते. मेष राशीचा स्वभाव घाईघाईने प्रतिक्रिया देण्याचा असतो, पण या काळात तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेणे जास्त महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तिसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून आपल्या प्रिय व्यक्तीवर संशय घेतला तर तो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा भावनिक धक्का ठरू शकतो. गुरुजी म्हणतात की नात्यात पारदर्शकता ठेवा आणि कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना जोडीदाराला विश्वासात घ्या, तरच मोठे कांड टाळता येईल. मेष राशीच्या जातकांनो, विवाहित जातकांसाठी हा काळ मुलांच्या प्रगतीमुळे आनंद देणारा ठरेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आशीर्वादाने तुमची रखडलेली कौटुंबिक कामे मार्गी लागतील.
गुरुजींच्या मते एखादा धार्मिक कार्यक्रम किंवा सहलीचे नियोजन या काळात होऊ शकते, ज्यामुळे कौटुंबिक कलह दूर होतील. मात्र बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप तुमच्या खाजगी आयुष्यात होऊ देऊ नका. तुमचे प्रेमप्रकरण असेल तर ते घरात सांगण्यासाठी ही वेळ अनुकूल आहे, पण संयमाने बोला. थोडक्यात सांगायचे तर हा काळ तुमच्या नात्यांची पुनर्बांधणी करण्याचा आहे. प्रेमाची ही संधी गमावू नका, कारण मकर संक्रांतीनंतर तुमच्या आयुष्यात स्थैर्य येणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, ग्रहांची चाल कितीही आव्हानात्मक असली तरी भक्ती आणि श्रद्धा ही सर्व संकटांवर मात करण्याची शक्ती देते. गुरुजी सांगत आहेत की 3 जानेवारी ते मकर संक्रांती या काळात तुमची सुरक्षा केवळ तुमच्या हातात नसून ती दैवी शक्तीच्या हातात आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ असल्याने या काळात तुम्ही हनुमान चालिसाचे दररोज पठण करणे हे तुमच्यासाठी अजेय सुरक्षा कवच ठरेल. मारुतीरायाची उपासना केल्याने तुमच्यातील रागाचे रूपांतर संयमात होईल आणि होणारे मोठे कांड किंवा अपघात टळण्यास मदत होईल. गुरुजींच्या मते हा काळ स्वतःच्या शक्तीवर गर्व करण्याचा नसून भगवंताच्या चरणी शरणागत होण्याचा आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुमची ऊर्जा सकारात्मक ठेवण्यासाठी गुरुजी एक विशेष उपाय सुचवत आहेत. दररोज सकाळी अंघोळीनंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि कपाळाला चंदनाचा टिळा लावा. चंदनाचा थंडावा तुमच्यातील वाढत्या आक्रमकतेला शांत करेल. तसेच या काळात मंगळवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन लाल रंगाचे फूल किंवा शेंदूर अर्पण करणे अत्यंत फलदायी ठरेल. जर तुमच्या मनात काही गुप्त भीती असेल किंवा कोणाशी शत्रुत्व निर्माण झाले असेल तर बजरंगबाण पठण केल्याने तुमच्या शत्रूंचा आपोआप बंदोबस्त होईल. गुरुजी म्हणतात की तुम्ही जेवढे शांत आणि धार्मिक राहाल तेवढा ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होत जाईल. सांगाता मेष राशीच्या जातकांनो, हा 15 दिवसांचा प्रवास तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा धडा असणार आहे. गुरुजींनी दिलेले हे संकेत तुम्हाला घाबरवण्यासाठी नसून तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत सुरक्षित पोहोचवण्यासाठी आहेत. मकर संक्रांतीला जेव्हा सूर्य उत्तरायणात प्रवेश करेल तेव्हा तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे पुन्हा उघडतील. तोपर्यंत आपल्या वाणीवर ताबा ठेवा, कोणाचेही मन दुखवू नका आणि स्वामींच्या नामाचा आधार घ्या. लक्षात ठेवा, जो स्वामींच्या त्याचे रक्षण साक्षात काळही करू शकत नाही. गुरुजींच्या या मार्गदर्शनाचे पालन करा आणि आनंदी रहा. आता व्हिडिओला लाईक करा आणि पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील. तसेच या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.